काल ज्यावेळेस सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या निधनाची बातमी आली त्यानं साऱ्यांनाच धक्का बसला। वळसंकरांसारखं व्यक्तिमत्व असं काहीतरी करेन असा कोणी सदा स्वप्नातही विचार केला नसेल। मंडळी, शिरीष वळसंकर हे सोलापुरातील पहिले न्यूरोलॉजिस्ट होते। त्यांनी फक्त सोलापूर किंवा महाराष्ट्रातच नाही तर जगभरातील वेगवेगळ्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावली आहे। आपलं कर्तव्य त्यांनी वेळोवेळी पार पाडलं। सगळं काही अलबेल सुरू असावं असंच भासत होतं, पण वळसंकरांच्या मनात मोठं वादळ घोंगावत होतं। त्याच वादळाचा परिणाम म्हणून परवा रात्री त्यांचा झालेला धक्कादायक शेवट। जेव्हा तिकडे सगळं व्यवस्थित सुरू आहे असं वाटत होतं, तेव्हा नियतीच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं। कारण गेल्या अनेक दिवसांपासून वळसंकर कसल्या तरी नैराश्यात होते, दडपणात होते, त्यांना कसली तरी भीती सतावत होती आणि त्यामुळेच त्यांनी रात्रीच्या 8-8:30च्या सुमारास राहत्या घरात स्वतःला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला। सुरुवातीला त्यांच्या जाण्याला कौटुंबिक कारणं जबाबदार असतील असं म्हटलं जात होतं, मात्र आता एक चिठ्ठी सापडलेली आहे ज्यामध्ये एका बाईने वळसंकरांना दिलेल्या धमकीमुळे शिरीष वळसंकर यांना हे पाऊल उचलावं लागलं असा आरोप होत आहे। त्यामुळे रात्री 10च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटकही करण्यात आल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। पण मंडळी, त्या चिठ्ठीत नेमकं काय म्हटलंय? डॉक्टर शिरीष वळसंकरांनी त्या चिठ्ठीत कोणत्या बाईचा उल्लेख केलाय? त्या बाईने असं काय केलं होतं ज्यामुळे वळसंकरांना हे पाऊल उचलावं लागलं? सगळं काही या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, मीडिया रिपोर्टनुसार डॉक्टर वळसंकर यांना टोकाचा निर्णय घ्यायला प्रवृत्त करणाऱ्या त्या बाईचं नाव आहे मनीषा मुसळे माने। रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा यांच्यावरती काल रात्रीच गुन्हा दाखल करत त्यांना पोलिसांनी अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मनीषा यांच्या सततच्या धमक्यांना घाबरून वळसंकरांनी हे पाऊल उचललं असावं। कारण जेव्हा डॉक्टर वळसंकरांनी स्वतःला संपवलं त्याच्या आधी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली होती। त्या चिठ्ठीमध्येच या बाईंचं नाव आहे आणि त्यामुळे मनीषा मुसळे माने यांच्यामुळेच डॉक्टरांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप केला जातोय। आता त्या चिठ्ठीत डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी नेमकं काय लिहिलंय तेही पाहूयात। वळसंकर म्हणतात, त्या महिलेला आपण आयुष्यात उभं केलं, हॉस्पिटलची प्रशासकीय सूत्र हातात दिली, मात्र त्याच महिलेने आपल्यावरती घाणेरडे आरोप केले। हे सहन होत नसल्यामुळे आपण आपलं जीवन संपवत असल्याचं डॉक्टर शिरीष वळसंकरांनी चिठ्ठीत उल्लेख केलेला आहे। काल ही चिठ्ठी पोलिसांना घटनास्थळावरून मिळालेली आहे। त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला बेड्या ठोकल्यात। अर्थात रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिवाय हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे आणि रात्री महिलांना अटक करता येत नाही, त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाची रीतसर विशेष अशी परवानगी घेतली आणि त्यानंतर रात्री 11 वाजता या महिलेला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आज पोलीस रिमांडसाठी पुन्हा एकदा या महिलेला कोर्टात हजर करणार आहेत। मंडळी, या व्यतिरिक्त मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर शिरीष वळसंकरांना रुग्णालयातील सगळे आर्थिक व्यवहार हे कागदोपत्री पाहिजे होते। त्यांना कुठल्याही प्रकारचा डिजिटल व्यवहार नको होता, तसा त्यांचा आग्रहच होता। मात्र काही काळापासून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडून त्यांच्यावरती होणाऱ्या उपचारासाठी जे पैसे घेतले जात होते त्या रकमेची कुठेही नोंद ठेवली जात नव्हती। विना नोंदी ती रक्कम स्वीकारली जात होती, जे वळसंकरांना पटत नव्हतं। त्यामुळे त्यांनी या प्रकरणावरती आक्षेप घेतला, पण त्यांचं कोणीच मनावर घेतलं नाही। आता या सगळ्यात जी महिला ही सगळी रक्कम घेत होती तिला वळसंकरांनी कामावरून काढून टाकलं। याचाच राग मनात धरून त्या महिलेने शिरीष वळसंकरांना जीव देण्याची धमकी दिली। या धमकीला वळसंकर घाबरले, त्यामुळे त्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करावी असा सल्ला त्यांना देण्यात आला। मात्र डॉक्टरांना ते मान्य नव्हतं। त्यांना तिच्या विरोधात कोणतीही तक्रार द्यायची नव्हती। बरेच दिवस हे प्रकरण सुरू होतं, ज्यामुळे डॉक्टर वळसंकर तणावाखाली गेल्याचं आणि त्यातूनच त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याची सुद्धा आता चर्चा होतीये। मंडळी, 69 वर्षांचे शिरीष वळसंकर हे सोलापुरातील न्यूरोफिजिशियन होते। वळसंकरांनी त्यांच्या नेतृत्वाखाली SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय उभारले, ज्यात त्यांनी हजारो लोकांच्या मेंदूवरती शस्त्रक्रिया केलेली आहे। यासाठी त्यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स इथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर सोलापूरच्या डॉक्टर VM मेडिकल कॉलेजमधून MBBS MDचं शिक्षण घेतलं होतं। पुढे लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स मधून MRCP ही पदवी मिळवली। वळसंकरांचा देशभरातील नामांकित मेंदूविकार तज्ञांमध्ये नावलौकिक होता।
ते 1999 मध्ये हॉस्पिटल रुग्णसेवेत आले. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असं त्यांचं SPM न्यूरो हॉस्पिटल आहे. न्यूरोलॉजी संबंधी निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया संशोधनासाठी त्यांचं हॉस्पिटल नामांकित होतं. मेंदू विकारांसंदर्भातील शस्त्रक्रियांवरील उपचाराचे शोध निबंध त्यांनी देश-विदेशातून सादर केलेले आहेत. कोल्हापूरच्या CPR हॉस्पिटल, कुर्डवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र इथे इंटर्नशिप, तर डॉक्टर VM मेडिकल कॉलेजमधून पदव्युत्तर प्रशिक्षण पूर्ण केलेलं होतं. लंडनमधील मैदावेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल इथे त्यांनी काही काळ प्रशिक्षण घेतलं. पुढे मग बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केलेली होती. वैद्यकीय सेवेशिवाय ते प्रचंड हौशी सुद्धा होते. भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचं विमान खरेदी केलेलं होतं. त्यांचं ते विमान देशातील विविध भागात फिरत होतं. इतकंच नाही तर अनेक शिकाऊ वैमानिकांना देखील त्यांनी मार्गदर्शन केलंय. मात्र आता याच हौशी आणि रुग्णसेवा करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा असा शेवट झालाय ते पाहून सगळ्यांनाच अश्रू अनावर झालेत. यातलं दुर्दैव म्हणजे ज्या रुग्णालयामध्ये वळसंकर यांनी हजारो रुग्णांवरती उपचार केले त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मंडळी, वळसंकरांवरून एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे वरवरून स्टेबल दिसणारी माणसं आतून किती पोखरलेली असतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.